गुड मॉर्निंग ऑल. आज आपल्याला जायचं आहे मुलुंडला भावाच्या ब्लड ट्रान्सफ्युशनसाठी आणि लाईफस्टाईल व्हिडिओ असल्यामुळे शक्यतो महिन्यातून एकदा हा ब्लॉग येईलच. आणि आता मी पूर्ण वेळ झोपून काढला बऱ्यापैकी, कारण खूप जास्त झोप येत होती. फायनली उतरलो आम्ही ठाण्याला उतरल्यानंतर इथला हा सुंदर प्रशस्त बसस्टँड पाहून खूप भारी वाटतं. पण हां, इथे गर्दी मात्र असतेच असते कायम. मग काय, बसमध्ये बसले सगळ्यात लास्टच्या सीटवर आणि माझ्या डोक्यावर एमर्जन्सी एक्झिट. आता बघताय तुम्ही गर्दी किती, उतरायला मिळेल की नाही माहीत नाही, पण फायनली कसं उतरलो. थोडाफार नाश्ता करून घेतला. आता जस्ट ब्लड लावलं भाऊला आणि त्यांच्याकडून नाही क्रॉसमॅच झाल्यावर आपल्याला हे येतं पूर्ण HB वगैरे सगळे डिटेल्स येतात त्याच्यामध्ये, काय काय ते WBC काउंट परत RBC वगैरे सगळ्या गोष्टी. मी या ब्लॉगमध्ये जास्त काही डिटेलमध्ये नाही सांगणार. थॅलेसिमिया मेजरला आहे भाऊ, सो येस, तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. ब्लड ट्रान्सफ्युजनला आल्यानंतर आम्ही कधीच नारळ पाणी घेत नाही, पण आज मम्मीच्या सांगण्यावरून नारळ पाणी घेतलं आणि मंदारला दिलं. मी आले ब्लड बँकमध्ये ब्लड घेण्यासाठी आणि फायनली आपली ब्लडची एक बॅग आली. 2 बॅग होत्या. आता समोर एक एकदम छोटीशी मुलगी होती, तिला पण थॅलेसिमिया हा आजार होता. हे बघून खूप जास्त वाईट वाटत होतं. मे बी नारळ पाण्यामुळे आज भाऊला थंडी भरून आली नाही. मी पण थोडासा रेस्ट केला आणि संध्याकाळच्या वेळेला फक्त आम्हीच राहतो, सगळे पेशंट निघून गेलेले असतात. कारण आम्ही नेहमी पोहोचतो 12 वाजता आणि निघायला आम्हाला नेहमी लेट होतो. थोडीशी इमोशनल झाली, आता का ते फक्त मलाच माहिती आहे. असो, संध्याकाळी निघताना नेहमीचा ठरलेला आपुलकीचा चहा घेतो आणि घरच्या दिशेने वाटचाल करतो. चला निघूया, बाय.